राम राम मंडळी. जरासं टकुऱ्यामध्ये नैराश्य साचलं होतं. मग म्हणलं जरासं बाहेर हिंडून यावं. मग ठरलं जायचं शिवनेरीला, आपल्या महाराजांच्या जन्मस्थळाला. मग काय थेट डुगडुगीत बसलो आणि निघालो आणि मैत्रिणीच्या घरी प्रस्थान केला. खरंच गावाकडे आल्यावर फिलिंग ढगात असल्याचा फील येतो बाबा. अरे बोलवा मला कोणीतरी गावाला. आणि जवळच बाप्पाचं मंदिर होतं. गेलो बिलो पाया बिया पडलं आणि बाप्पाला म्हटलं, बाप्पा माझ्या मित्राचं दुश्मनांचं चांगलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर रे. पार घरावरचं पत्र खेळ इकायची वेळ आली. बघू आता 133 कोटी मधून माझा नंबर कधी लागतोय. तिघच पंढवळी मला थेट शेतात घेऊन गेली. मला हरभरा खायचा होता. मग हरभरा बिरभरा खाल्ला आणि सकाळी शिवनेरीला प्रस्थान केलं. खूप दिवसाची इच्छा होती जायची. भवानी मातेचा लोक त्यो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता. महाराज जर नसते ना तर मुघलांच्या हातचं मांजर होऊन बसावं लागलं असतं. पण आताची परिस्थिती पण तशीच आहे. गुजरातवाले जसे म्हणतात तसेच सगळं करावं लागतं. ज्या वेळेस मी पायऱ्या चढत होतो तेव्हा मला महाराजांचा भास होत होता. काय ते रूप असेल त्यांचं, काय तो तामझाम, काय ते स्वराज्य असेल. हे सगळं जरी आठवलं ना तर अक्षरशः अंगावर काटा येतो. महाराजांच्या सैन्यात 18 पगड जातीचे मावळे होते. त्यांनी कधी जातमध्ये आणली नाही. पण आताचे राजकारणी जातमध्ये आणून आपल्यासारख्यांची डोकी भडकवतात. महाराजांना पाहून खरंच धन्य झालो. मी खूप भाग्यवान आहे की महाराष्ट्रात जन्मलो आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा.